तर हिंगोलीत देखील जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या रांगा पाहायला मिळाल्या। लाडक्या बहिणींचे पैसे मिळत नसल्याने जाब विचारण्यासाठी या रांगा केलेल्या आहेत। केवायसीतील तांत्रिक त्रुटींमुळे हजारो महिलांचं अनुदान रखडलंय। या महिलांसोबत बातचीत केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मागणी अशी आहे की आम्हाला 2 महिने झाले पैसे भेटलेले नाहीत। आमचे असे 2 महिन्याचे पैसे टाकाव आणि आमचं काही दुसरं म्हणणं नाही। आमची मागणी आहे की 2 महिन्याचे पैसे टाकावे आणि जी लाडक्या बहिणीची ई-केवायसी आहे ते वेबसाईट सुरू करावं। वेबसाईट सुरू करा। मार्च महिन्यापासून आज 10-12 हजार आमच्याकडे पैसे नाही दिले आम्हाला त्यानं। केवायसी चुकलीच म्हणाले तर कसं काय केवायसी सगळ्याच्याच कसे केवायसी चुकले। एखाद्याची केवायसी चुकली तर चुकली, सगळ्याच्याच कशा माहिती केवायसी चुकल्या असे सांगायले आम्हाला। त्यानं केवायसी चालू करा। केवायसी केली पण पैसे आले नाही, ते म्हणतात की तुमची केवायसी झाली नाही। तर गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा नाहीयेत। ई-केवायसी पूर्ण आहे तरी खात्यात पैसे न आल्याने महिलांमध्ये मात्र रोष निर्माण झालाय। शेकडो महिला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या आहेत। या संदर्भात महिलांशी बातचीत केली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। ज्याने गरज नाही त्यांना भेटले, ज्याने खरोखर ज्या महिला करत होता त्यांना बिलकुल भेटलेले नाही। मग असं का? सर्वांना भेटलेच पाहिजे सर। ज्या महिला थकीत होता बाकी त्यांना त्यांचे दोन्ही बी हप्त्याचे पैसे मिळालेच पाहिजे। आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे। केवायसी पुन्हा एकदा केलीच पाहिजे। आम्ही पात्र असून सुद्धा अपात्र म्हणतायत। आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली तरी ती रिजेक्ट दाखवतायत। या ज्या लाभार्थी आहेत त्या गरजू आहेत, त्यांना या लाभाची गरज आहे। हे सरकारने मान्य करावं आणि ही ई-केवायसी काय प्रक्रिया सावळा गोंधळ मांडलाय हे पूर्णपणे थांबवावं आणि आमचं सगळ्यांचं जे राहिलेले 2 महिन्यांचा लाभ आहे ते पूर्ण सरकारने द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।